नमस्कार मित्रांनो. आज आपण तलाठीचा 17 ऑगस्ट फर्स्ट शिफ्टचा पेपर घेणार आहोत. तर चला सुरू करूया. याचा फायदा आपल्याला येणाऱ्या पुढील एक्झाममध्ये होणार आहे. हा प्युअर TCS पॅटर्न आहे. तर चला मग सुरू करूया. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अक्कलपोटा म्हणजे स्वतःच्या फायद्याचे पाहणारा. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वैयक्तिकचा विरुद्धार्थी शब्द आहे सामूहिक. सुमनचा शब्दाचा अर्थ ओळखा. पुष्प. चौथा प्रश्न. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्या ठेस मागचा शहाणा. या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा. ऑप्शन नंबर 3. कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. प्रश्न 6वा. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय, शरण. प्रश्न 7वा. माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? माणूस जेव्हा जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांचे आत्मकथन आहे. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवकृपा विरुद्धार्थी शब्द आहे कृपा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा म्हणजे देशासाठी प्राणार्पण केलेला. प्रश्न 10वा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. या वाक्यात किंवा आल्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. प्रश्न 11. खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सोपा प्रश्न आहे. रवीचा समानार्थी शब्द आहे सूर्य. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. याचा म्हणीचा अर्थ आहे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञपणे वागावे. प्रश्न 13. पान उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा. ऑप्शन नंबर ए. सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. प्रश्न 14वा. खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्रचा समास आहे दिग्दू समास. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. याला नकारार्थी करायचा आहे. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. फेटाळण्याचा विरुद्धार्थ वापरायचा स्वीकारण्यात. आणि शेवटी नाही नकारार्थी वापरायचं म्हणून ऑप्शन नंबर 2. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. प्रश्न 16वा. खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव, महान असा देव म्हणजे तत्पुरुष समास. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली. खाल्ली म्हणजे मुलाने पपई खाल्ली. प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न 8वा. फाटक्या जोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. निराशाचा विरुद्ध आहे आशा. धाबे दणन या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा. ऑप्शन नंबर 1. घरात धामण भाऊन राजूचे धाबे दणनले. प्रश्न 20. आवडते मजापाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सागरचा समानार्थी शब्द आहे समुद्र. प्रश्न 21वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला गेला. प्रयोग ओळखायचा आहे. उंदीर मांजराकडून मारला जातो म्हणजे नवीन कर्मणी. प्रश्न 22वा. बखर एक राजाची कादंबरी कोणी लिहिली? याचा आन्सर आहे रवी सरदेशमुख. प्रश्न 23. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आपल्याला प्रश्नार्थीचं विधानार्थीमध्ये करायचं आहे. पाऊस पडत आहे का? पाऊस पडत आहे. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 24. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हतबल होणे, असमर्थ ठरणे. प्रश्न 25वा. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण? ऑप्शन नंबर 2. नरेंद्र जाधव. आता इंग्लिशचं सेक्शन सुरू झालं आहे. प्रश्न पहिला. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. याच्यातून जे आपल्याला वाक्य दिलं आहे त्याच्यातून आपल्याला एरर ओळखायचं आहे. देर आर नो प्रिसेस रिटन इन द मेनू. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. रिटन इन. Question number 2. Select the most appropriate question tag to fill in the blank. My friend have not helped the poor who are in the needed of money. Have they? Have not, sir? Have they? Question mark. Question 3. Following sentence has been split into segment. Identify the segment that contain a grammatical error. After analyzing every piece of evidence, the inspector realized that his hypothesis has been flawed from the very beginning. याच्यात एरर आहे तो म्हणजे his hypothesis has been flawed. Question number 4. Parts of the given sentence have been underlined. One of the contains an error. The underlined parts are given as option with some changes. Select the option that correctly rectifies the error. In a few years, she is studying abroad to pursue her dream career. It's the option answer I sharp will be studying. Question number 5. Select the most appropriate adjective filling the blank. Adjective कोणत्याही रिकाम्या जागेत ते शोधायचं. Her husband is very jolly by nature. His jokes are dash dash and we love his company for that reason. So answer I hilarious. His jokes are hilarious. Question number 6. Select the most appropriate article to filling the blank. If no article is required, select no article यूज करायचा आहे. We appreciate our pune and as he is dash dash honest man and honest ill. याच्यात ऑनेस्ट ओ साऊंड होतोय म्हणून आपल्याला तो नियम माहिती आहे AIOU. तर मग
N लागलेला. क्वेश्चन नंबर 6 आन्सर आहे ऑप्शन नंबर ए N. क्वेश्चन नंबर 7 सिलेक्ट द मोस्ट appropriate meaning of the given proverb. Better lost the saddle than the horse. That आहे ऑप्शन नंबर 3 it is better to accept a small loss than lose everything. Question number 8 select the most appropriate option to fill in the blank. They have finished the homework. Have आलाय म्हणून haven't they? Question mark. Question number 9 a part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as option with some changes. Select the option that correctly rectify the error. आणि वाक्य आहे ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग टीव्ही सिरियल अनलाईक अदर वुमेन. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 डू नॉट लाईक. क्वेश्चन नंबर 10 सिलेक्ट द मोस्ट appropriate meaning of the given item. आयटमचा अर्थ काय कीप युअर फिंगर क्रॉस. ऑप्शन नंबर 4 होप फॉर गुड लक और अ पॉझिटिव्ह आउटकम. Question number 11 select the most appropriate synonyms of the underlined word. It it was because of such a milieu around me that I had a firm belief which I still hold that all arts are equally if not more important in our lives than science or technology. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए सराउंडिंग्स. क्वेश्चन नंबर 12 select the option that express the given sentence in active voice. German was being learned by शोभा. याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस आहे, याचा ॲक्टिव्ह वॉइस करायचं आहे. त्याचा ॲक्टिव्ह वॉइस काय येईल शोभा वॉज लर्निंग जर्मन. Question number 13 select the option that express the given sentence is passive voice. ॲक्टिव्ह पॅसिव्ह करायचं आहे. सॅम प्लेड टेनिस. ऑप्शन नंबर आहे 4 टेनिस वॉज प्लेड बाय सॅम. क्वेश्चन नंबर 14 select the most appropriate punctuation mark to fill in the blank. पंक्च्युएशन कोणतं येऊ शकतं अल्विन्स कार डिन डॅश टी स्टार्ट येस्टरडे. ऑप्शन नंबर 3 आहे सिंगल क्वेश्चन मार्क म्हणजे डिड नॉट म्हणतो ना तर आपल्याला सिंगल क्वेश्चन मार्क येईल टीच्या अगोदर. क्वेश्चन नंबर 15 सिलेक्ट द मोस्ट appropriate preposition to fill in the blank. प्रिपोजिशनचा पण क्वेश्चन आहे. तर इन 2020 मॅरी मूव टू कॅनडा डॅश डॅश 2022 मॅरी मूव टू कॅनडा इन 2022. Question number 16 parts of the following sentence have been given as options. Select the option that contains the error. वाक्य आहे the cat will be sleep comfortably on the winds on the window sills enjoying the sunshine. याचा आन्सर आहे will be sleeped. Question number 17 select the incorrect spelled word in the following sentence. India is developing its ties with European countries and is trying to seek a trade balance with them. त्याचं इनकरेक्ट स्पेल कोणता आहे स्ट्रिक STRICK. Option number 3. Question number 18 select the most appropriate meaning of the given proverb. A loaded wagon makes no noise. Its answer आहे 3 really wealthy don't talk about money. Question number 19 अँटोनिम पाहिजे आपल्याला म्हणजे विरुद्धार्थी. वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seat. Option number 4 forgetting. Question number 20 select the most appropriate adverb to fill in the blank. There is dash dash much furniture in this room. There is no space. Is answer option number 2 2. There is too much furniture in this room. There is no space. Question number 21 select the incorrect spelled word in the following sentence. The students had to complete a challenging assignment for their science class. Option number 2 challenging. Question number 22 select the most appropriate synonyms of the given one. समानार्थी शब्द celestialचा option number 3 heavenly. Question number 23 select the most appropriate option to fill in the blank. The elephant move its trunk as it spotted it out approaching dash dash house. The house. So option number 3 the house. Question number 24 select the most appropriate option fill in the blank. The Shatabdi dash dash did not live on dash dash. The Shatabdi Express did not live on it. Option number 3. Question number 25 the given sentence has an error. Select the option with the correct sentence. Sapna has not went to the French classes. याला करेक्ट करायचं आहे सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. आता जी केचा सेक्शन सुरू झाला आहे. पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारणा उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली. ऑप्शन नंबर 1 कौशिक राजशेखर. प्रश्न नंबर 2 भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे संघराज्यवादाचा सौदा आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलं आहे. ऑप्शन नंबर 3 मॉरिस जॉन्स. प्रश्न नंबर 3 भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला. 1955. ऑप्शन नंबर 1.
क्वेश्चन नंबर 4. मार्च 2023मध्ये सविता पुणे हिला 2022 वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बलबीर सिंग हॉकी या खेळाचा प्लेयर आहे. प्रश्न नंबर 5. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माचरणांची संख्या सर्वाधिक आहे? ऑप्शन नंबर 2 केरळ. प्रश्न नंबर 6. ऑक्टोबर 2022मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पण मिटिगेट क्लायमेट चेंज पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? मिशन लाईफ. प्रश्न नंबर 7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरुद्ध कार्यगटाची ACWची पहिली बैठक पार पडली? गुरुग्राम. ऑप्शन नंबर 2 गुरुग्राम, हरियाणा. क्वेश्चन नंबर 8. उपेक्षित व्यक्तींचा उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्यांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील? ऑप्शन नंबर 3 75. प्रश्न नंबर 9. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? 8.6. 2011च्या जनगणनेनुसार. प्रश्न नंबर 10. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? ऑप्शन नंबर 3 धोंडो केशव कर्वे. प्रश्न नंबर 11. मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? ऑप्शन नंबर 1 यकृत. प्रश्न नंबर 12. 2023मध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर 2023 साली भारताच्या हजकोट करोनापूर्व डेल्टा या स्तरावर पुनर्स्थापित केला गेला. ऑप्शन नंबर 3 1,75,025. प्रश्न नंबर 13. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले? ऑप्शन नंबर 1 श्रीधर महादेव जोशी. प्रश्न नंबर 14. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते? ऑप्शन नंबर 3 वचन. प्रश्न नंबर 15. आत्माराम पांडुरंग यांनी डायजेस्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बॉम्बे. प्रश्न 16. फेसबुकचे संस्थापक 32 वर्षे मार्क जुगरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत? ऑप्शन नंबर 4 अमेरिकेतील 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजक. क्वेश्चन नंबर 17. फुलपाखरांचा समावेश असलेला प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? ऑप्शन नंबर 3 संधिपाद. क्वेश्चन नंबर 18. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्याचा नकार देण्याच्या कारणांबद्दल उल्लेख केला आहे? ऑप्शन नंबर 1 कलम 9. क्वेश्चन नंबर 19. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डेल्टाच्यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. संबंधित. ऑप्शन नंबर 3 संबंधित राज्याचे राज्यपाल. क्वेश्चन नंबर 20. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ द ट्रूथ डेल्टाच्यांनी लिहिला होता. ऑप्शन नंबर 4 स्वामी दयानंद सरस्वती. क्वेश्चन नंबर 21. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ए विधान आहे 1820 ते 1830च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांच्या यंग बंगाल मुवमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. बी विधान आहे यंग बंगाल मुवमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विवियन डोराजिओ होता. ऑप्शन नंबर आहे ए आणि बी दोन्ही. प्रश्न नंबर 22. भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसातळांच्या मार्गावर हेरिटेज रूट पहिला हायड्रोजन चालित रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी टेस्ट रन खालीलपैकी कोणत्या मार्गिकेवर घेतले जाते? ऑप्शन नंबर 3 सोनीपत जिंद विभाग. सोनीपत ते जिंद विभाग. क्वेश्चन नंबर 23. भारतीय स्वतंत्र चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम डॅडेशने उच्चारला होता. ऑप्शन नंबर 2 दादाभाई नौरोजी. प्रश्न नंबर 24. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. ऑप्शन नंबर 3 सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र. प्रश्न नंबर 25. झाडांच्या संरचनेचा कोणता भाग परागांच्या प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? ऑप्शन नंबर 2 फुले. आता शेवटचं सेक्शन जनरल इंटेलिजन्स सुरू करतोय. तर पहिला प्रश्न आहे सिलॉगचा क्वेश्चन आहे, याला सॉल्व्ह करावं लागेल. तर आपण हा सॉल्व्ह करूया. सर्व गुहा लेण्या आहेत. सर्व गुहा. एक मिनिट. पहिले काय सर्व गुहा लेण्या आहेत. सर्व गुहा लेण्या आहेत. काही गुहा घरे आहेत. काही गुहा घरे आहेत. आता निष्कर्ष बघू. काही घरे लेण्या आहेत. आहे का? आहे. काही लेण्या गुहा आहेत. त्याला आहे का? हो आहे. माझा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्ही तर्कसंगत आहे. तो प्रश्न नंबर 2. ए म्हणजे भागाकार, बी म्हणजे गुणाकार, सी म्हणजे प्लस, डी म्हणजे मायनस. तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 असेल? सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. फक्त पुट करायच्या व्हॅल्यू याच्या जागी डिवाइड आणि बॉडमर्सनुसार आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. त्याचा आन्सर 3. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन नंबर 3 सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. बॉडमर्स रूल अप्लाय करायचा इथं. आधी काही ब्रॅकेट म्हणजे
4 चोक 16 -60 हा ब्रॅकेट झाला का मोठा ब्रॅकेट, त्याच्यानंतर भागाकार म्हणजे सगळ्यांची सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हा आन्सर येतं -43. प्रश्न नंबर 14. खाली दिलेल्या अक्षरसमूहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षरसमूहाची जोडी निवडा. याच्यात डिफरन्स आहे वायमध्ये वाय आणि एमध्ये किती डिफरन्स आहे, जे आणि एनमध्ये किती डिफरन्स आहे, त्याच सिमिलर वेमध्ये 4 ऑप्शनमधून आपल्याला निवडायचं आहे. तर इथं मला स्क्रीनवर त्या गोष्टी पॉसिबल नाही म्हणून नाही तुम्ही समजून सांगितले असतं. हा फक्त डिफरन्सचा क्वेश्चन आहे म्हणून याचा ऑप्शन नंबर आहे 3. क्वेश्चन नंबर 5. दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. हा पण सोपा क्वेश्चन आहे. 125, 80, 45, 20. हा क्वेश्चन सॉल्व करू आपण. डिफरन्स बघायचा आपल्याला. 125 आणि 80 मधला डिफरन्स किती आहे, तो येतो आपल्याला 125 आणि 80 मधला डिफरन्स येतो 45. 80 आणि 45 मधला डिफरन्स येतो 35. 45 आणि 20 मधला डिफरन्स येतो 25. तर इथे अशी कोणती सांगेल की त्याचा डिफरन्स यायला पाहिजे 15, कारण 45 आणि 35मध्ये 10चा डिफरन्स आहे. 35 आणि 25मध्ये पण 10चा डिफरन्स आहे. 25 आणि 15मध्ये पण 10चा डिफरन्स आहे. तर इथं 5 आले तर 15चा डिफरन्स होतो. 20 - 5 म्हणजे 15. नेक्स्ट क्वेश्चन बघू. परत सिलॉगचा क्वेश्चन आहे. स्क्रीनवर जेवढे मला सॉल्व्ह करता येत आहे तेवढे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. काही डाळी कडधान्य आहेत. काही कडधान्य बिया आहेत. बहुतेक बिया काजू आहेत. आता निष्कर्ष बघू. काही डाळी बिया आहेत का, कुठे डाळी बिया आहेत का, नाही. काही कडधान्य काजू आहेत का, काही नाही. ऑप्शन नंबर आहे 3. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही. क्वेश्चन नंबर 7 आहे. पाईप एक्स आणि पाईप वाय हे टाकी भरणारे पाईप आहेत. तर पाईप झेड ही टाकी रिकामी करणारा पाईप आहे. एक्स आणि वाय आणि अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटं टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. एक्स आणि वाय यांना 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले, मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल. याचा आन्सर आहे एक टाकी 144 मिनिटं आहे, म्हणजे 1/144. एक्स आणि वाय, आपण पाईप वाय घेतला, पाईप वाय रेट आहे 1 टँक / 180 मिनिट्स, आणि पाईप झेड घेतला 1 टँक / 240 मिनिट्स. त्याच्यानंतर पाईप एक्स प्लस पाईप वाय इंटू 24 इज इक्वल टू, म्हणजे पाईप एक्स आणि वाय घ्यायचा 1/144 प्लस, एक मिनिट, हां. तर पाईप एक्स पाईप प्लस पाईप वाय. पाईप एक्सची किंमत किती घेतली आपण 144. पाईप वायची किंमत किती घेतली 1/180 इंटू 24. तर त्याचा आन्सर येतं 3/10. नेक्स्ट 3/10 डिवाइड बाय 1/240. याचा आन्सर किती येतं 36 मिनिट्स. तो ऑप्शन नंबर 3 आहे 36 मिनिट्स. प्रश्न नंबर 8. 4 शब्दजोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी निवडा. देवमासा, काफ, कोल्हा, शिंगरू, सील, पप, बकरी, कोकरू. त्याच्यातून योग्य जोडी कोणती आहे, म्हणजे वेगळी आहे, ती आहे ऑप्शन नंबर 2 कोल्हा आणि शिंगरू. प्रश्न नंबर 9. इंग्रजी वर्णमाला क्रम आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. सेम हा क्वेश्चन आहे की आपल्याला डिफरन्स ओळखायचा आहे. एल एफ आर एफ झेड एल झेड टी एफ टी एन झेड. एल नंतर एफ किती डिस्टन्सवर आहे, एफ नंतर झेड, झेड नंतर टी, टी नंतर एन. सेम मध्ये येतं म्हणून ऑप्शन नंबर एन एस टी, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 10. अक्षर संख्या चिन्ह असलेल्या दिलेल्या मालिका संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. इथे अशी किती चिन्ह आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते. इथं आपल्याला एकच दिसतंय की ज्याच्या ताबडतोब आधी एक अक्षर आहे येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते. A-#7 म्हणजे 1, ऑप्शन नंबर 3 1. क्वेश्चन नंबर 11. गीताने 450 किमतीला एक घड्याळ देखील 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे. सोपा क्वेश्चन हा प्रॉफिट अँड लॉसचा. फॉर्म्युले पुट करायचे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ते त्याच्यावर संख्या पुट करायच्या आणि आन्सर येऊन जातं. जसं विकी बरोबर खकी प्लस नफा टक्केवारीमध्ये. विकी खकी किती आहे 450 आपला फॉर्म्युला काय, आपला मेन फॉर्म्युला आहे, याच्यात व्हॅल्यू पुट केले तर आपल्याला आन्सर मिळतं 495. क्वेश्चन नंबर 12. दिलेल्या मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठीच्या जागी काय आले पाहिजे. सेम आहे, डिफरन्स ओळखायचा, जे मधला, जे एम मधला आणि
एम नंतर पी येतो, त्याच्यानंतर एस येतो. सोपा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 13. एका मुलाला एका संख्येस 12ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63ने जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या किती होती? बघा, हा क्वेश्चन वरून सॉल्व्ह करता येतो. मुलाने संख्येला 12ने गुणायला पाहिजे, पण त्याने 21ने गुणाकार केला, तर त्याचे उत्तर योग्य उत्तरापेक्षा 63 जास्त आले. पुट करून घ्यायचं. जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ते आपण पुट केलं. 21x = 12x + 30. हे सर्वांना आपण सिम्प्लिफाय केलं तर काय आन्सर आहे? 9x = 63, x = 7. आन्सर येतं 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14. राहुल एक काम 20 दिवसात करू शकतो, तर तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसात त्याच्या निम्म्या कार्यक्षेत्राने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? आता आहे राहुल. 1 मिनिट. राहुल किती दिवसात काम करू शकतो? 20. आणि रोहन किती दिवसात? 30. तर याचा प्रथम आपण लसावी काढू. यांचा लसावी किती येतो? 20 तरी 60, 30 दोन्ही 60. यांचा लसावी आला 60. इथे लिहितो. पुढं काय आहे? दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली. 6 दिवस पहिले 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने केले. 6 दिवस. 3 आणि 2 किती होता? 5. म्हणजे 6 × 5 किती झाले? 6 पंचे 30. आणि त्यापुढील 6 दिवसात त्याच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. 5च्या निम्मे किती होता? 2.5. 6 × 2.5 म्हणजे किती आलं? 15. यांची टोटल 30 आणि 15 किती? 45 काम केले. तर उरलेल्या काळ दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केलेस. उर्वरित काम किती? तर 60 मधून 45 गेले, किती आले? 15. हे सर्व रफ करतो मी. 15. 60 मधून 45 गेले, आले 15. डिवाइड बाय किती? 5 दिवस. 5 5 तरी 15. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रोसेस बघू शकता. आपल्याला स्क्रीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण पूर्ण प्रकारे एका स्क्रीनमध्ये ते पूर्णपणे आपण सॉल्व्ह करू शकत नाही. तर आय होप तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यासगत असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या 1 महिन्यात दररोज असलेल्या अभ्यासगतांची सरासरी संख्या किती आहे? रविवारपासून महिना सुरू होतो. नंतर रविवारची संख्या 5, महिन्यातील इतर दिवसांची एकूण संख्या 30 - 5 = 25 दिवस. 5 रविवार सरासरी अभ्यासगत म्हणजे 510 × 5 2550. 25 इतर दिवशी सरासरी अभ्यासगत 25 × 240 6000. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या महिन्यातून एकूण अभ्यासगतांची संख्या 2550 + 6000 म्हणजे 8550. एका महिन्यात दररोज सरासरी अभ्यासगत किती आहे? तर 8550 / 30. याचा आन्सर काय येतं? 285. क्वेश्चन नंबर 16. जर 2.5 वर्षासाठी वार्षिक 5% दराने एक विशिष्ट रकमेचे चक्रवाढ व्याज 104.05 असेल, तर सरळ व्याज किती असेल? यामध्ये 2 फॉर्म्युले पुट करायचे, सरळ व्याजाचा आणि आधी चक्रवाढाचा. त्याच्यातून आपल्याला सरळ व्याज भेटेल. त्याच्यातून सरळ असा आपल्याला मुद्दल भेटेल. त्याच्यानंतर सरळ व्याजाचा फॉर्म्युला पुट करून त्याच्यात मुद्दल पुट करून आपल्याला सरळ व्याज किती ते मिळेल. क्वेश्चन नंबर 17. इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी काय आले पाहिजे? सेम क्वेश्चन. थर्ड टाइम हा क्वेश्चन आला. एन नंतर एफ किती डिस्टन्स, एफ नंतर एक्स किती डिस्टन्सवर, तीच पुढची संख्या आहे पी. डिफरन्सचा भाग राहतो यासारख्या क्वेश्चनमध्ये, इझिली सॉल्व्ह होतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18. 100 संत्री 350 रुपये किमतीने खरेदी केली आणि ती सर्व 48 रुपये प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. यात फक्त फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याच्यात किमती पुट करायच्यात आणि तुमचा आन्सर समोर येतो. तर फॉर्म्युला काय आहे? खकी प्रति संत्री = एकूण खकी / संत्र्याची संख्या. तर डझनमध्ये 12 संत्री असल्याने प्रति संत्रे विक्री किंमत विक्री किंमत बरोबर प्रति डझन विक्री किंमत / 12. त्याच्यानंतर नफा / तोटा = प्रति संत्रे विक्री किंमत - प्रति संत्रे खरेदी किंमत. नेक्स्ट स्टेप काय आहे? नफा / तोटा टक्केवारी. त्याच्यानंतर प्रति संत्रे विक्री किंमत मायनस प्रति संत्रे खरेदी किंमत. 1 मिनिट. डिवाइड बाय प्रति संत्रे खरेदी किंमत इंटू 100%. नेक्स्ट स्टेप आहे प्रति संत्रे खरेदी किंमत = 350 / 100. आन्सर किती येतं? 3.50. नेक्स्ट स्टेप आहे प्रति संत्रे विक्री किंमत = 48 / 12. ती आली 4 रुपये. आता नफा काढू आपण. 4 - 3.5 म्हणजे 0.50. नफ्याची टक्केवारी काढू. फॉर्म आपण म्हणजे नफा / तोटा याची टक्केवारी किती? नफ्याची टक्केवारी किती येते? 4 - 350 / 3.50 इंटू 100. टक्केवारी किती आली? 14.29. त्यामुळे त्याला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर किती येतं? 2 / 7. ऑप्शन नंबर 2. 2 / 7% नफा.
क्वेश्चन नंबर 19, दर साल 5% दराने 3 वर्षासाठी 1500 व्याज PRTचा फॉर्म्युला आहे. सर्वात सोपा क्वेश्चन, PRT अपॉन 100, पी किती आहे 1500, टी किती, टाईम किती 3 वर्षे, व्याजदर किती आहे 5% दर साल, PRT अपॉन 100, आन्सर आहे 225. क्वेश्चन नंबर 20, रेल्वे गाडी सरासरी 50 किलोमीटर हवर वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 किलोमीटर पर हवर असा राखला असता तर तिच्या 24 मिनिटे उशिरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर डॅश डॅश आहे. सोपा क्वेश्चन आहे. आपण तुम्ही व्हिडिओ पॉज करून मी तर प्रोसिजर दिलेले व्यवस्थित फॉलो करून तुम्ही आन्सर काढू शकता. तर याचा आन्सर आहे 80 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 21, खाली 4पैकी 3 शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारे शब्द जोडी कोणते आहे? इन ब्रॅकेट या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नये. ब्रॅकेट कंप्लीट. हात मोजे, हाताचा वापर करतो. पट्टा कमरेला, पट्टा कुठे वापर करतो? कमरेला. मोजे तळव्याला. टाय पायाचं बोट. टाय आपण पायाला लावतो का? नाही ना. मग ऑप्शन नंबर 1. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? 5, 17 हेच डिफरन्सचा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे 488. जर तुम्हाला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह नाही करता आला तर कमेंटमध्ये कळवा. क्वेश्चन नंबर 23, 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांचे मापे अनुक्रमे 252 सेंटीमीटर, 280 सेंटीमीटर आणि 308 सेंटीमीटर आहे. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पावलांमध्ये अंतर पूर्ण करू शकतील? LCM काढायचं आपल्याला तिघांचा आणि तेच त्याचा आन्सर असणार आहे. 252, 280, 308 चा LCM 27,720. क्वेश्चन नंबर 24, जर 54 किलो धान्य 35 घोड्यांनी 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे? मूळ परिस्थितीमध्ये एका घोड्याने दररोज खाल्लेले धान्य बरोबर प्रति घोडा प्रतिदिन 54 किलो धान्य खातो डिवाइड बाय 35 घोडे इंटू 21 दिवस. एकदा एका घोड्यासाठी दररोज किती धान्य लागते हे कळल्यावर 28 घोड्यांसाठी 72 किलो धान्य किती दिवस पुरेसे असेल ते शोधा. वेळ बरोबर एकूण धान्य डिवाइड बाय घोडे इंटू धान्य घोडा ऑब्लिक दिवस, याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या आणि आन्सर काढायचा. त्याचा आन्सर येतं 35 दिवस. 28 घोड्यांना 72 किलो धान्य अंदाजे 35 दिवस खायला पुरेसं आहे. शेवटचा प्रश्न, दिलेल्या अक्षर समूहाच्या जोडीमध्ये असलेले सहसंबंध प्रमाण समान संबंध दर्शवणारा अक्षर समूहांची जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. तोच आहे कम्पेअरिंग करायचे. A to Z लिहून घ्यायचं, त्याच्यावर 1 ते 26 नंबर लिहायचे, त्याच्यानुसार आपल्याला याचा आन्सर भेटून जाईल. ऑप्शन नंबर 4 CIQ ऑफ हॅज टू EGS. तर आपण पूर्ण पेपर तलाठीचा फर्स्ट शिफ्टचा कव्हर केला आहे. 17 ऑगस्ट फर्स्ट शिफ्टचा तलाठीचा आपण पूर्ण पेपर कव्हर केला आहे. मित्रांनो, यावरून तुम्ही हे जे येणारे एक्झाम आहे TCS कंडक्ट करतील, तर तुम्ही हा पेपर ॲनालिसिस करून पुढच्या पेपरची तयारी करू शकता. ठीक, धन्यवाद.